मित्र जातनिहाय जनगणनेतलं गुपित आज मी तुम्हाला सांगणार आहे. थोडंसं बारकाईनं बघा की नेमकं आपल्यासोबत काय खेळ खेळला जातो आहे. जातनिहाय जनगणना खरोखरच केली जात आहे का, आणि केली जात असेल तर ती कोणाची जात मोजली जाते आणि कोणाची मोजली जात नाही. आता तुम्ही म्हणाल की एकाची जात मोजली जाते आणि दुसऱ्याची जात मोजली जात नाही, असं कसं काय? तर माझ्या पाठीमागे तुम्हाला स्क्रीनवरती तुम्हाला काही मुद्दे दिसत आहेत. हे 40 मुद्दे तुम्हाला विचारले जाणार आहेत. आता याच्यामध्ये कुठल्या जातीची लोकसंख्या मोजली जाते आहे हे एकदा बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्यासोबत काय खेळ खेळला जातो आहे. आता तुम्ही तुमच्यासमोर हे मुद्दे दिसत आहे. त्या मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा आहे, तुमचं नाव विचारलं जाते, तुमचं रिलेशनशिप विचारलं जाते किंवा कुटुंब प्रमुखाचं नाव विचारलं जाते, तुमचं सेक्स विचारलं जाते, लिंग विचारलं जाते, त्यानंतर डेट ऑफ बर्थ विचारले जाते, करंट मॅरिटल स्टेटस विचारलं जाते, एज ऑफ मॅरेज म्हणजे एज विचारलं जाते, म्हणजे स्पोज नेम विचारलं जाते, आणि नॅशनॅलिटी ॲज डिक्लेअर्ड विचारलं जाते, रिलिजन विचारलं जाते. आणि 10वा जो मुद्दा आहे तो मुद्दा खूप महत्वाचा आहे. इथे तुम्हाला तुमची जात विचारला अपेक्षित होतं, पण इथे विचारलं जाते शेड्यूल्ड कास्ट की शेड्यूल्ड ट्राईब, एवढंच विचारलं जातं आहे. इथे जात देखील विचारली जात नाही. आता शेड्यूल्ड कास्ट शेड्यूल्ड ट्राईब तर सोडाच, पण इथे ओबीसीच्या नावाचा तर उल्लेखच नाही आहे. त्याच्यामुळं कोणाचीही जातनिहाय जनगणना इथे होत नाही असं दिसायला लागलेलं आहे. जाती मोजल्याच जात नाहीत. आता इतका मीडिया सांगत आहे ना की हे विचारलं जाते, जात विचारली जाते, पहिल्यांदाच जातीनिहाय जनगणना केली जाते. 1931 नंतर पहिल्यांदाच एवढे मुद्दे या जातनिहाय जनगणनेमध्ये आलेत. कोणाला किती मेजॉरिटी आहे, किती लोकसंख्या वाढली आहे, कुठल्या जातीचं मेजॉरिटी वाढली आहे किंवा लोकसंख्या वाढली आहे, हे सगळं विचारलं जाईल. हे सगळं बाहेर येईल. कोणाकडे काय आहे हे सगळं बाहेर येईल असं सांगितलं जाते. पण इथे मात्र सगळ्यात मोठा खेळ खेळला जातोय. इथे रिलिजन विचारली जाते आणि इथे शेड्यूल्ड कास्ट आहात की शेड्यूल्ड ट्राईब आहात एवढंच विचारलं जाते. आणि या दोन्हींचे जे आहे ती कास्ट विचारली जाते, शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईबची. आता ही तर अगोदरपासूनच मोजली जाते, याच्यामध्ये काही हेच नाही. कारण 2011 मध्ये देखील जेव्हा जातनिहाय जनगणना झाली त्यावेळेस तिथे देखील शेड्यूल्ड कास्ट शेड्यूल्ड ट्राईबची लोकसंख्या मोजली गेली. पण महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे ओबीसीचा. ओबीसीचं नावच याच्यामध्ये नाही. आता खाली कुठे तुम्हाला याचं नाव दिसतंय का ओबीसीचं? एकदा बघूया आपण. इथं पण नाही आहे. फादर्स पार्टिसिपेशन जिथं आहे तिथे पण नाही आहे. फादर्स पर्टिक्युलर, मदर्स पर्टिक्युलर इथे पण नाही. खाली डिसेबिलिटी दिले इथं पण नाही. त्याच्यामुळं पुढं काय आहे, पुढे जर आपण बघितलं तर इथं मातृभाषा विचारले, मदर टंग विचारले, लिटरसी विचारले, स्टेटस ऑफ अटेंडन्स इन एज्युकेशन इन्स्टिट्यूट विचारले, हायर एज्युकेशन विचारले, वर्क एनी टाइम ड्युरिंग लास्ट इयर विचारले, कॅटेगरी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी विचारले, ऑक्युपेशन विचारले, नेचर ऑफ इंडस्ट्री विचारले, क्लास ऑफ वर्कर विचारले, नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी विचारले, सिकिंग और अवेलेबल फॉर वर्क विचारले, ट्रॅव्हल टू प्लेसवर विचारले, बर्थ प्लेस विचारले, प्लेस ऑफ लास्ट रेसिडेन्स विचारले, म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही कुठं राहत होता ते विचारले. त्यानंतर इथे काय काय विचारले बघा. रिझन फॉर मायग्रेशन विचारले, म्हणजे तुम्ही जर मायग्रेट झाले असेल तर विचारले. ड्युरेशन ऑफ द स्टे इन द विलेज विचारले, परमनंट रेसिडेन्शियल ॲड्रेस विचारले, नंबर ऑफ चिल्ड्रन्स सर्वायव्हिंग ॲट पॅरेंट्स विचारले, नंबर ऑफ चिल्ड्रन्स युअर बॉर्न अलाइव्ह विचारले, नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न अलाइव्ह ड्युरिंग लास्ट इयर 1 year विचारले, प्लेस ऑफ कोविड-19 प्लेस ऑफ कोविड-19 वॅक्सिनेशन विचारले, टोटल नंबर ऑफ बँक अकाउंट विचारले, मोबाईल नंबर विचारले, आधार विचारले, वोटर आय डी विचारले, पासपोर्ट विचारले आणि अवेलेबिलिटी ऑफ ड्युरिंग लायसन्स विचारले. हे 40 मुद्दे याच्यामध्ये आहेत. आता तुम्ही मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला कुठे ओबीसीचा मुद्दा दिसतो का? आणि आपलं सगळ्यात महत्वाचं चाललेलं होतं की इथे ओबीसीची जातनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे, हा आपला महत्वाचा मुद्दा होता. पण इथे त्या ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेचा विचारच केला गेलेला नाही. फक्त आणि फक्त विचारलं गेलंय ते फक्त तुम्ही शेड्यूल्ड कास्ट आहात की शेड्यूल्ड ट्राईब आहात, एवढाच एक मुद्दा इथे आलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही जातीचा मुद्दा इथे आलेला नाही. आणि हे तर जुनच आहे, मग नवीन काय आहे हा प्रश्न आहे. इथे खरं तर शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब, ओबीसी असं येणं अपेक्षित होतं आणि त्याच्या खाली एक 11वा मुद्दा येणं अपेक्षित होतं, तो म्हणजे कास्ट, की तुम्ही कोणत्या जातीचे आहात. हा मुद्दा इथे 11व्या क्रमांकाला येणं अपेक्षित होतं. म्हणजे रिलिजन झालं, तुम्ही शेड्यूल्ड कास्ट आहात, शेड्यूल्ड ट्राईब आहात, ओबीसी आहात की काय आहात, खुल्या प्रवर्गात आहात, आणि इथे येणं अपेक्षित होतं ते म्हणजे कास्ट. पण कास्ट इथे आलीच नाही. पण तरीही
सगळा मीडिया ओरडू सांगतो आहे की आता पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार आहे. आता कशी जातनिहाय जनगणना होणार आहे? या 40 मुद्द्यामध्ये जर जातीचा कॉलमच नसेल तर मग जातनिहाय जनगणना कशी केली जाणार आहे? कुठून येणार आहे जातीची आकडेवारी? हा मुद्दा स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि लोकांनी सध्या या जनगणनेला अपोज करणं गरजेचं आहे. कारण आपली जातनिहाय जनगणना जोपर्यंत केली जात नाही तोपर्यंत आपल्याला हा मुद्दा सोडायचा नाही. कारण जातनिहाय जनगणना होणं खूप गरजेचं आहे. कारण मुद्दा फक्त डोके मोजण्याचा नाही आहे, तर मुद्दा आहे तो म्हणजे प्रतिनिधित्वाचा, की कुठल्या जातीचं किती प्रतिनिधित्व सध्या या देशामध्ये आहे. हा आकडा येणं खूप गरजेचं आहे. एज्युकेशन असेल, शिक्षणामधलं असेल, राजकारणामधलं असेल, शैक्षणिक वेगवेगळ्या क्षेत्रामधलं असेल, इंडस्ट्रीमधलं असेल, या सगळ्या क्षेत्रामधलं जे काही प्रतिनिधित्व आहे हे प्रतिनिधित्व माहीत होणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यामुळं जातनिहाय जनगणना अपेक्षित आहे. केवळ डोके मोजण्यासाठी नाही आहे, तर या सगळ्या गोष्टी एकदाच बाहेर येतील की नेमकं कोणाचं काय सुरू आहे, कोणाचं काय झालेलं आहे आणि इथे कोणाची लोकसंख्या किती वाढलेली आहे, कोणाला किती रिझर्वेशन भविष्यामध्ये देणं गरजेचं आहे, कोणाचं काढून घेणं गरजेचं आहे, हे सगळं याच्यामध्ये बाहेर येऊ शकतं. त्याच्यामुळं जातनिहाय जनगणना अपेक्षित आहे. पण या 40 मुद्द्यापैकी कुठेही तुम्हाला याचा एकही मुद्दा दिसत नाही. त्याच्यामुळं सावध व्हा, मागणी करा, रेटून धरा आणि सांगा की आमची जोपर्यंत जातनिहाय जनगणना होणार नाही तोपर्यंत आम्ही या जनगणनेला प्रोत्साहन देणार नाही किंवा सहकार्य देखील करणार नाही. हे लोकांनीच ठरवावं लागेल आणि सरकारवरती याचा दबाव आणावा लागेल की आम्हाला जातनिहाय जनगणना अपेक्षित होती, आम्हाला अशा प्रकारची जनगणना अपेक्षित नव्हती. आता हे सगळे जनरल मुद्दे आहेत, याचं काही देणं नाही आहे लोकांना. काय काय आहे याच्यामध्ये? याच्यात काहीच नाही आहे. फक्त आपला मुद्दा असा होता की जाती जोपर्यंत मोजल्या जात नाही तोपर्यंत जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी भागीदारी, हा मुद्दा क्लिअर होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित करतो आहेत. बिहारसारखं एखादं राज्य जर जातनिहाय जनगणना करू शकतं तर महाराष्ट्राला करायला काय हरकत आहे? आणि महाराष्ट्र, बिहार असे जर राज्य करत असतील छोटे छोटे तर देशाला करायला काय हरकत आहे? आणि एक डेटा आपल्याकडं देखील देशामध्ये असणं गरजेचं आहे की कुठल्या देशामध्ये कुठल्या जातीची लोकसंख्या किती आहे आपल्या देशामध्ये आणि त्यांचं प्रतिनिधित्व सभागृहामध्ये किती आहे, शिक्षणामध्ये किती आहे, नोकऱ्यामध्ये किती आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किती आहे, हे सगळे आकडे यामुळे बाहेर येऊ शकतात. त्याच्यामुळं मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आपण सोडला नाही पाहिजे. आपण सरकारकडे ही मागणी रेटून धरली पाहिजे की आम्ही जोपर्यंत जातीनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत आम्ही या जातीनिहाय जनगणनेमध्ये आमचं नावच नोंदवणार नाही, असं ठासून आपल्याला सरकारला सांगावं लागेल. आणि हे जे सगळे मुद्दे आहेत हे सगळे मुद्दे थोडेसे एक्सपोज करावे लागतील, अन्यथा ही जनगणना होऊन जाईल आणि तुम्ही पुन्हा म्हणाल की आपण तर काहीच बघितलं नाही, हे मग आलं कसं काय, आम्हाला तर जातच विचारली नाही असंही म्हणू शकतात. कारण तुम्हाला जात विचारण्याचा प्रश्नच येत नाही, कारण ते जातीचा कॉलमच नाही. आणि म्हणून सावध व्हा आणि या जनगणनेला ज्या शक्यतेवर जेवढं शक्य आहे तेवढं याला अपोज करायचा प्रयत्न करा. कारण आता नाही तर पुढचे 10 वर्ष नाही, हे लक्षात ठेवा. आणि आपलं ठरले की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, एवढंच तुम्हाला अपेक्षित आहे. हे करून घेणं गरजेचं आहे, अन्यथा इथून पुढे तुम्हाला 10 वर्षच नाही तर पुढचे 20 वर्ष देखील तुम्हाला संधी मिळणार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ही मागणी रेटून धरणं अपेक्षित आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.